आवडी खतरनाक कामाना सांगून दमल्या का काम करताना काव पण गॅस जवळ खास करून तरी लक्ष द्यायचं. सगळा गरम असतं. आवरे वेळा झाले ना, आवरे वेळा चटका लागायचं. हे बघा आता असणं मोठा जर फोर आला ना की तो ना रातच्या रात्री जर टाचनीन फोरला तर गेला तो फोर बरोबर जाम जमते बाबा. जाम जमते. इथं बघा ना क्रीम ती वितलते. त्याला फोऱ्याव दे बघतो. बघ ना आता फोरताव मी ना अजून आग करताव तुझी मी बरोबर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? आता मस्त फ्रेश वगैरे झाले, सगळी कामं पण आटपल्यान, बाबूची पण आंघोळ वगैरे केली, बाबूला पण थोडाफार नाश्ता वगैरे दिला. आता मी पण करते जरा नाश्ता. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. बघा इथं मस्त दिवाबत्ती वगैरे झालेली आहे ना, मस्त देवारा पण सजवले फुलांशी, बघू शकता तुम्ही ना. आता इथं मी घेतले नाश्ता पण करायला घेतले. आज मी बनवले मटकी, मला जाम आवडते ना. आता मी एकाकडं घेते आता ही भाजी कापायला. आता माझं जरा जेवण वगैरे बनवून म्हणजे होते आता रेडी, अजून झाला नाही पूर्णपणे. तर आज जेवायला काय बनवायला घेतलेलं ते काही तुम्हाला दाखवलंच नाही. टाईम झालता जरासा, 11 वाजलेले. तर घेतला पटापट. इथं बनवले पुलाव, नाही तळले पापड, नाही तर भांडी बी घासून झाली माझी, सगळं आटपला आता व्यवस्थित. तर आता एक शिटी झाली का झाला पुलाव पण. आता बघूया, हे चाललेत वाटतं गावात. बघा बघा तसे कारनामे केलेले आहेत बघा. सांग आता काय झालं, सांग. काय नाही लागेल कुकरनी वाजवली शिटी. गॅस पुसत होतो, कुकर खाली काढलेला ना, लगेच गॅस पुसायला घेत होतो. तर असंच होतं. गॅस बंद केले पण गॅस आवडी खतरनाक कामाना सांगून दमल्या का काम करताना काव पण गॅस जवळ खास करून तरी लक्ष द्यायचं. सगळा गरम असतं. आवरे वेळा झाले ना, आवरे वेळा चटका लागायचं. हे बघा आता असणं मोठा जर फोर आला ना की तो ना रातच्या रात्री जर टाचनीन फोरला तर गेला तो फोर बरोबर जाम जमते बाबा. जाम जमते. इथं बघा ना क्रीम ती वितलते. त्याला फोऱ्याव दे बघतो. बघ ना आता फोरताव मी ना अजून आग करताव तुझी मी बरोबर. कुकर उतरवलं गॅसवरून ना, गॅस उचलायला लागले बाजूलाच कुकर ठेवून न लागले हात्या कुकरला लगेच ना, बस चटका. जर लांब तरी ठेवायचा तो, त्याच्यात परत चावल टाकायचे होते. म्हणजे डोका आउट डायरेक्ट. एकाचं दोन करूनच रे पण कवा काय कापायला येतला की सूर्याच काय बोटा येतात. आता कधी बसून आता अवकालीचा लागली चटका. अवकाली ना टावकाली लागले बाबा, डोलेतून पाणी येत. मग बघू, दाखव नीट जरा. एवढा नाही, अशी ती रेषच लागले पण लाल झाले तो अक्का. आयुषी रेष ना ती सगळा तो फुगलेला तुझा पोर बरोबर आणेल बघ तो. तर चला गाईस, मी झालेलो आताच रेडी आणि मी चाललो जरा गावामध्ये बसायला. चाललो जरा. आता मी बरेच दिवस झालं गेलोच ना, टाइमच नव्हता भेटत. तर बरं येतो बसून. आता हिचा पण सगळा आटपलेला आहे. जेवणच झालताना तिने घेतलेला गॅस पुसायला नव्हता झाला. भाजी ठेवलेली ना, त्याच्यात चावल टाकायची होते. तर ती भाजी शिजलेली म्हणून ती वाफ काढायसाठी मी कुकर खाली उतरून ठेवलेला आणि गॅस पुसायला लागलो. माझं जेवण बनवता मी गॅस पुसत असतो. असं म्हणजे शिजला नाही का अजून? शिजला आता झालाय. आता मी येतो जाऊन, मग गावच जायचंय, पटकन बसून जाऊन येतो. तोपर्यंत आता यो महाराज पण आमचा गेलता म्हणून जरा घरात कधी असून शांतता होती. नानींच्या घरी गेलता तो. हाव झाला बघ मम्मीच्या. बघा आता इकडे घेतले मी बाबूला जेवायला पुलाव आणि पापड. इथं पापड खायची सुरुवात पण केलेली आहे. काय करतं हा?
मग भात कोण खाल? तू खाशील ना? गुड बॉय आहे ना आमचा रुद्रांश. तर आता हे गेल्या गावात, तर तोपर्यंत मी घेते आता बाबूला जेवण भरवून. 12:15 पण वाजले. मग आता बाबूला जेवण भरवता आमचा पण जेवायचा टाइम होईल. मग हे आल्यावर लगेच आम्ही पण जेवण घेऊ. आता बसलेलो आहेत आम्ही जेवायला. मी गावातून जाऊन आलो, मला लगेच घेतलं जेवायला. आणि रुद्रांश टॉटर जेवायला भरून झालेला आहे. झाले थोडस. तो तिकडे नानी संजय तर एवढी सोयाबीन खाऊन आले. जेवला 5-6 घासच ना पापड खाले. चॉकलेट खाला का? किती खाला? 4 खाला. सोयाबीन खाला ना तुम्ही? तर आता हे बघा गाईच, म्हणजे काय आता जेवणार नाही सर. आता आम्ही घेतलेला आहे पुलाव असणार आहे. खिचडी भात नाही ना? आणि लोणचं मला लागतं, पापड. आणि आज मिरची नाही, पण राहू द्या, असू द्या. मिरची नव्हती का? इथे मम्मी पण जेवायला बसले, बघू शकता. कारण की मम्मीचा पायाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मम्मीला वरती बसायला लागतं ना. आम्ही बसल्यावर खाली. बाबूने घेतला तर पापड नुसता खायला. तर चला घेतो आता जेवून. तुम्ही पण या जेवायला पुलाव खायला. गुड इव्हनिंग गाईस. तर इव्हनिंग झालेले आणि जस्ट फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि आमचे महाराज पण उठलेले आहेत, बघू शकता. आणि त्याला द्यायला घेतल्या काजू बदाम उठल्या मॅडमनी. आणि मला सुद्धा दिलेलं आहे खजूर. तुम्हाला देऊ का? देतो ना, खाईन. खजूर दिलेला आहे. आणि मीने आता जस्ट चहा पण पिला गाईस, चाय वगैरे पिला, बिस्किट पण खाला. आता निघालोय मी कामावर जायला. आणि घेतलं तर खजूर खायला मी, कारण की जरा तिथं गेल्यावर, कारण की काय नाश्ता पाणी मी करतच ना बाहेर, म्हणजे डायरेक्ट येताव ना जेवताव लगे मी. तर त्याच्यासाठी आता इथं थोडासा खाऊन चाय वगैरे पिऊन जातो मी तेवढाच. आता चला ही पण दे, 2 दे, दोन्ही पण बस, जास्त नको. त्याला दे फक्त. दिला ना. आताच ह्यो पण उठले आमचा रुद्रांश. आणि त्याला दिले, त्याला पण खजूर वगैरे दिले. पण खजूर ना खाणार, आता ते काजू बदामच खाईल. मम्मीला द्यायला सांगितलं, बोलते घे तुला खायचं होतं ना. बोलताना मम्मी सांगतात मी तो मागितलं बोलतं. आणि स्पेशल दुबईचे खजूर. दुबई ओमान. कुठले बाबू? नाव पण बरोबर पाठ कर. शुभम मामाने. चला आता ही पण घेईल काम करायला हिची. आता मी निघतो कामावर जायला. खातो तर थोडा अजून नाश्ता करतो. नाश्ता नाही आता हेच काजू बदाम. नाश्ता कसला मी खातो ना, आता निघतो लगेच कामावर जायला. तर इकडं बघा, दाखव इकडे. दिवाळी पण संपली तरी पण अजून आमचा काही येड गेला नाही. इथं घेतल्या ना आता ते पॉप बॉम्ब अँग्री बर्ड्सचं. इकडे ये फोडून देतोय, नाही तर सगळं आपटशील. कुठून काय कुठून येतं तुला फोडता? पॅकेट फोडता येतंय? बघा इकडं दिल्या आता याला फोडून न बॉक्स जाऊन तिथं टाकून आलं त्या आगीन. तो बघा आता एक फोडले न कधीपासून तिथं नाचत बसले. संपली दिवाळी, संपली. दुसरी ना बोलत लगेच 1 महिन्यात दुसरी आहे. बघा कसा फोडतोय बघा. यो बघा नुसता कुठं पण जाते, कुठं पण. आता इथं आग पेटवलेली, त्याच्यात मगाशी हात घालत होता ना. आता आले काठी घेऊन. तिकडं गेलता माजरीचे माग. गंदा झालाय तो. तू बॅड बॉय. मग बघा एवढी मस्ती वाढले ना का बघायलाच नको. मम्मी गेल त्या आणाला तर मम्मीनं पण रोखते ते बघा. हा हे बघा आता डॅडूना दाखवीन. बघा अजिबात घाबरत नाही तो. प्लॅस्टिक पण लगेच वितलते तरी घाबराचं नाव नाही. चटका लागल तेव्हाच समजल वाटतं याला. नाही इथं हे लसूण पण सोडलेलं, याच्यान पण ते पॉप बॉम्बचं खड टाकलेलं त्याने, तर ह्यो पण परत साफ करायला लागला.
आता मी घेतले जेवण बनवायला, म्हणजे आता होतं झालंय जेवण. तर बघा इथं ठेवले बुर्जी शिजत न. आता हे मला वाटायचं आहे मिरची, अद्रक आणि लसूण ही अशी मम्मींना लागतं. मी फक्त अद्रक आणि लसूण ह्याचीच पेस्ट वाटून ठेवते. मिरच्यांची मम्मींना लागतं, तर आता ही पण वेगळी वाटून ठेवते मी. आणि इथं तल्यान काय मांदेली तल्ल्यात मस्त पीठ वगैरे लावून न. आता इथे ह्यो पसारा झाले, तो पसारा पण घेते आटपून. बाबूला देईन तर गाजर कापून, तर अर्धाच गाजर खाल्ले, तरी खाल्ले बऱ्यापैकी, मोठा होता गाजर. तर चला आता मी घेते आटपून सर्व. हीच आता म्हणजे कधीपासून मी कामच करत होतो. बेडरूम मध्ये आलो, जरा बाबूचा अभ्यास वगैरे घेतला ना. एकाकडे माझा काम पण चालू होता, मी करत होतो ब्लाऊज यांची कटिंग. तर मला काही म्हणजे ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही. मग नंतरला झालं बाबूचा जेवायचा टाइमच. बाबूला पण जरा लेट जेवायला भरवायला घेतला न. बाबूला जेवण बी भरवलं न. आता मी पण जेवून घेतला, जेवलो, भांडी वगैरे घासली सर्व न. आता आले रूम मध्ये न. बघा याची नाटकं काय ते. काठी कशाला? काठी बँड वाजवायला नाही. इथे याचा अभ्यास पण चालू होता कधीपासून, अभ्यास पण घेतला नाही. एकाकडे माझा पण काम चालू होता. जेवला का तू? काय खाल्ला? आणि काय? स्वामी समर्थांचा जप कर. कर अजून बोलला. नमस्कार कर, नमस्कार कर. काय काय खातस तू? काढू नको, खातस काय? काय आहे तो? काय पेरू खाला का? पेरू खालास? मला नाही दिला ना? का? मला नाही दिलंस ना? बॅड बॉय आहेस तू. मी तुला आता काहीच नाही देणार. मी काहीच नाही देणार तुला. हा, काहीच नाही देणार मी. आता तुझा मला नाही देत ना, मी पण तुला काही नाही देणार. काहीच नाही. तर चला गाईज, आता आपण ब्लॉगचा इथेच एंड करूया. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.